तुमची स्किन कोरियन ग्लास स्किन सारखी तुकतुकीत व्हावी असं तुम्हाला वाटतं का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी. बघा, कोरियन लोक किमची, वेगवेगळ्या प्रकारचे बोन ब्रॉथ सूप, बिबिंबाप, किंबाप असे वेगवेगळे पदार्थ खातात ज्याच्यामध्ये फर्मेंटेड फूड, कोलॅजन युक्त फूड, भरपूर भाज्या, भरपूर फायबर असलेलं अन्न समाविष्ट असतं. त्यातूनच त्यांना आनुवंशिकतेने स्किनचे आतलं डर्मिस जरा थिक मिळालेला आहे. तसंच त्यांचे हेअर फॉलिकल नेहमीच टेस्टोस्टेरॉनला सेन्सिटिव्ह नसतात. त्याच्यामुळे त्यांच्या स्किनवर फार पटकन केस येतही नाहीत. म्हणून त्यांची त्वचा छान तुकतुकीत दिसते. आपल्या भारतीय मुलांमध्ये मात्र चेहऱ्यावर आणि अंगावर त्या मानाने हेअर फॉलिकल जास्त असतात आणि ते टेस्टोस्टेरॉनला सेन्सिटिव्हही असतात. त्यामुळे जर 16-17 वर्षाची मुलं झालीत की त्यांना मिसरूड फुटायला लागतं. मग चेहऱ्यावर जरा 4 केस दिसले की उगत जाऊन दाढी करू नका. कारण आपल्याला कोरियन लोकांसारखं जाड डर्मिस मिळालेलं नाहीये. त्यांची आनुवंशिकता वेगळी, आपली आनुवंशिकता वेगळी. मुळात कोरियामध्ये चेहऱ्यावर केस असणं हे गलिच्छपणा, गरिबी याचं लक्षण मानलं जातं. भारतात मात्र आपले राजे महाराजे सुद्धा दाढी मिशी ठेवतच होते की. त्यामुळे उगाच कोणाशी कंपेअर करू नका. आपण उगाच कोरियन ग्लास स्किनचा अट्टहास करण्यापेक्षा भारतीय छान स्किन ठेवूया की. यासाठी काय करायला हवं आता बघूयात. नंबर 1, नियमित व्यायाम करा. याच्यामुळे तुमच्या त्वचेचा रक्तपुरवठा वाढणार आहे आणि त्वचा छान दिसायला लागेल. नंबर 2, रात्री 8 तासाची पूर्ण झोप घ्या. कारण झोपेत कॉर्टिसॉल कमी होतं आणि त्वचेचं इन्फ्लमेशन कमी होऊन त्वचेवरचे डाग, पिंपल्स कमी व्हायला मदत होत असते. मोबाईलच्या स्क्रीन मधून येणाऱ्या रेजमुळे सुद्धा तुम्हाला चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडू शकतात. तुमच्या चेहऱ्यावर पिगमेंटेशनही येऊ शकतं. त्यामुळे रात्री झोपण्याच्या 1 तास आधी मोबाईल बाजूला ठेवायला विसरू नका. बघा, झोपण्याच्या 1 तास आधी मोबाईल बाजूला ठेवल्यामुळे तुमच्या मेंदूमध्ये मेलॅटोनिन सिक्रेट होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला शांत झोप तर लागेलच, पण ह्या मेलॅटोनिनच्या योग्य मात्रेमुळे ते अँटीऑक्सिडंट, अँटी एजिंगही काम करत असतं. तसंच झोपेत त्वचेतील ट्रान्स इपिडर्मल वॉटर लॉस रेग्युलेशन होत असतं. त्याच्यामुळे तुमची त्वचा स्निग्ध, तजेलदार दिसते. बघा, नाईट ड्युटी करणाऱ्या लोकांना बरेच वेळा ॲलोपेशिया एरियाटा म्हणजे चाई लागणं, एक्झिमा हे त्वचा विकार बघायला मिळतात. त्यांना वार्धक्यही लवकर येतं. कारण ते रात्रीची नीट पूर्ण 8 तासाची झोप घेऊ शकत नाहीत. म्हणूनच रात्री 10 ते सकाळी 6 अशी पूर्ण 8 तासाची झोप घ्या. शर्यतेतच शरीरम. वयाच्या 25व्या वर्षानंतर त्वचेतील, हाडांमधील कोलॅजन हळूहळू कमी होणारच आहे. पण हे हळूहळू कमी होणार आहे. तुम्ही व्यसन करणार असाल, खूप तळलेलं, खारट, साखरेचं, मैद्याचं खाणार असाल, प्रोसेस्ड, अल्ट्रा प्रोसेस्ड फूड खाणार असाल तर हे कोलॅजन पटपट कमी होईल. तसंच चेहऱ्यावर पिगमेंटेशन पण लवकर येणार आहे तुम्हाला. एकदा एक स्वीडिश सायंटिस्ट आफ्रिकेतल्या गिनी देशामध्ये गेला. तिकडे त्याला असं लक्षात आलं की कोणाच्या चेहऱ्यावर पिंपल्स नाहीयेत. सगळ्यांची त्वचा छान आहे. मग त्याने थोडासा अभ्यास केल्यावर त्याला अजून एक गोष्ट लक्षात आली की ह्या लोकांना प्रोसेस फूड, साखर आणि मैदा माहीतच नाहीये. त्यामुळे त्यांची त्वचा एवढी छान आहे. 2020 मध्ये फ्रान्समध्ये एक रिसर्च झाला. त्याच्यात असं संशोधन आढळलं की जे मुलं जास्त तळलेलं, खारट, मैद्याचं, साखरयुक्त खातात त्यांना पिंपल्स त्या मानाने जास्त येतात. आयुर्वेद शास्त्रात आवळा नित्य सेवनीय म्हणजे रोज खा असा सल्ला दिला गेलाय. याने तुमचं त्वचेतील कोलॅजन बूस्ट व्हायला मदत होणार आहे.
जेवणामध्ये रोज मुगाचं वरण, भात, त्याच्यावर साजूक तूप, त्याच्याबरोबर लिंबाची फोड, 2 भाज्या, चटणी, कोशिंबीर, आवळ्याचं लोणचं, जेवणानंतर ग्लासभर ताक असा आहार घ्या. चेहरा केमिकल युक्त फेस वॉशने धुण्यापेक्षा असं तेजसा ड्राय फेस वॉशने धुवा आणि रात्री झोपताना तेजस्वी तेलाचे फक्त 4 थेंब चेहऱ्याला लावून झोपा. मग बघा तुमची कशी छान त्वचा होतीये ते. आता आपण समरी बघूयात. नंबर 1, रात्री 8 तासाची पूर्ण झोप घ्या. नंबर 2, नियमित व्यायाम करा. नंबर 3, घरचं ताजं अन्न खा. नंबर 4, कोरियन ग्लास स्किन पेक्षा भारतीय छान स्किन असू देत, त्यासाठी तेजसा ड्राय फेस वॉश वापरा आणि तेजस्वी ऑइलचे 4 थेंब चेहऱ्याला रात्री झोपण्यापूर्वी लावा. मग बघा तुम्ही कसे छान दिसता.